आज या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या व्यापारी संकुल आणि बहुउद्देशीय सभागृह याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला. त्यासाठी लोकांनी उपस्थिती लावली आणि लोकांची उपस्थिती बघून मन भरून आलं की एक चांगलं काम करणारा नेहमी समाज पाठीशी उभा असतो आणि या सगळ्या भागातल्या लोकांनी आजपर्यंत विकास कामाच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत आणि विकास काम करत असताना सगळ्यांना बरोबर घेणं आणि बरोबर घेऊन जाणं या पद्धतीनं आम्ही चाललो आहोत. आजपर्यंत 15 ते 20 वर्ष झालं ही ग्रामपंचायत शहरालगत असून आम्ही बिनविरोध ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि गावामध्ये भरपूर विकास कामं झालेली आहेत. काही विकास कामं सुरू आहेत, काही मार्गी लागणार आहेत. त्याचं सुद्धा लवकरच मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेतला जाईल. सर्व आपले खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले असतील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले असतील, आमदार जयकुमारजी गोरे असतील, तसेच आपले आमदार महेशजी शिंदे असतील, सुनील तात्या आटकर असतील, जिल्हा परिषदच्या अध्यक्षा प्रियाताई शिंदे, उपाध्यक्ष राजूभाई भोसले आणि माझी पत्नी जिल्हा परिषद सदस्य सौ नीता बाळासाहेब खरात, तसेच या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य कामेश भाऊ कांबळे या सर्वांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य असा कार्यक्रम घेतला जाणार आहे. उर्वरित कामं, पाणी पुरवठा वगैरे सर्व कामं बऱ्यापैकी पाईपलाईन वगैरे पूर्ण झालेले आहेत, सभागृह झालेले आहेत, साखळपूल झालेले आहेत. काही रस्त्यांची जी कामं पेंडिंग आहेत ती आत्ता गॅसची पाईपलाईन झाल्यानंतर ती सुद्धा कामं पूर्णत्वास जातील आणि गाव कसं सुजलाम सुफलाम होईल या पद्धतीनं भविष्याची वाटचाल असणार आहे. आणि आज या ठिकाणी हा जो प्लॉट आहे तो MIDC कडून मिळवून आणण्यासाठी प्रयत्न करावे लागले आणि त्या प्रयत्नाला यश येऊन आम्हाला हे प्लॉट वाटप झाला. खरं बघायला गेलं तर MIDCच्या नियमाप्रमाणे या ठिकाणी 2 वर्षांमध्ये इमारत बांधकाम झालेले आहे. आज प्लॉट वाटप होऊन जवळजवळ 6 वर्ष ते वर्षाचा कालावधी झालेला आहे. 8 ते 9 महिन्यात आम्हाला इमारत पूर्ण करणं बंधनकारक आहे. त्यासाठी आम्ही आपले ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे साहेब यांना विनंती करून त्यांनी आम्हाला ग्रामपंचायतीला निधी उपलब्ध करून दिला आणि लवकरच ही इमारत आपल्या सगळ्यांना पूर्ण झालेली दिसेल. आणि काही लोक विरोधक त्यांच्या स्वार्थासाठी किंवा चुकीच्या ह्याच्यासाठी ते कारण नसताना ग्रामपंचायतीची बदनामी करत आहे. मला आपल्या माध्यमातून सगळ्यांना एवढं सांगायचे की ही जी इमारत आहे किंवा हा जो भूखंड आहे हा सर्व नियमाप्रमाणे असून नियमाप्रमाणे सर्व त्याला परवानग्या घेतल्या गेलेल्या आहेत. जिल्हा परिषद असेल, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, त्यानंतर महाराष्ट्र शासनाकडे हा प्रस्ताव गेला, त्यानंतर हा इमारतीला मंजुरी मिळालेली आहे. आणि याबाबत विरोधकांनी पहिल्यापासूनच तक्रारी केल्या गेल्या. प्लॉट ग्रामपंचायतीला मिळू नये त्या संदर्भात सुद्धा तक्रारी केल्या गेल्या. हे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत, सगळे कागदपत्र आहेत. जवळजवळ 2010 सालापासून आम्ही या प्लॉटचा पाठपुरावा करत आहोत. त्यानंतर मी इंडस्ट्रियल असोसिएशनचा अध्यक्ष असल्यामुळे जिल्हा उद्योग मित्र समितीच्या सभेत सुद्धा हा विषय मांडल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आणि त्या माध्यमातून नंतर उद्योगमंत्री असतील, आपले खासदार असतील, यांनी सर्वांनी प्रयत्न करून हा भूखंड आपल्या ग्रामपंचायतीला दिलेला आहे. विरोधकांनी याबाबत वेळोवेळी तक्रारी केल्या परंतु काही दखल घेतली गेली नाही. त्या तक्रारीची वरिष्ठ पातळीवर सुद्धा पुढे दखल घेतली गेली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीचं काम आहे नियमाप्रमाणे. अजून जरी कोणाला कागदपत्र पाहिजे असतील तर ती कागदपत्र सर्व
अर्ज करावा त्या पद्धतीने सगळे आपल्याला उपलब्ध करून दिली जाते. आज इथं पलीकडे आता दुर्गामाता मंदिर दिसते, ते सुद्धा आम्हीच मिळून बांधलेलं आहे आणि तिथं सुद्धा त्या सार्वजनिक मंडळाला सुद्धा आम्ही आत्तापर्यंत 3 ते 4 लाख रुपये देणगी स्वरूपात दिलेला आहे. परंतु काही लोक विनाकारण उगाच त्या काही अल्पवयीन मुलांना ज्यांना काय त्यातलं कागदपत्रातलं माहिती नाही त्यांना सुद्धा मार्गदर्शन करून काहीतरी गावामध्ये कशी फूट पडेल असा प्रयत्न चालू आहे. जे आता बहुउद्देशीय हॉल होणार आहे येथील ग्रामस्थांना डावलून हा मंजुरी दिली असं आरोप केला जातोय ना, अशा प्रकारचे इथं फलक पाहायला मिळतात. त्यात काय आणि एक जुनी ग्रामपंचायत असताना नवीन कशाला, त्यांचं असं म्हणणं आहे जे लहान मुलांसाठी ग्राउंड होतं त्याच ग्राउंड त्यांना मिळणार नाही असाही त्यांचा आरोप. असा आरोप आहे त्यांचा, त्याबद्दल काय? नमस्कार, माझं नाव अशोक पवार, ग्रामपंचायत अधिकारी धनगरवाडी कोड. सन 2023मध्येच सदर भूखंडाच्या इथे सभागृह आणि बहुउद्देशीय इमारत बांधण्यासाठीचाच हा भूखंड MIDC कडून मंजूर झालेला आहे. त्यामुळं व्यापार संकुलन, त्यामुळं इथं ही इमारत बांधणं MIDCच्या नियमाप्रमाणे बंधनकारक आहे. आत्ताची जी अस्तित्वात असलेली ग्रामपंचायत ही फार लहान आहे. अंदाजे 400 चौरस फूटच तिथं काम करायला मिळतंय. प्रत्यक्षात बघितले तर इथं असणारे 13 सदस्य, ग्रामपंचायतीचा स्टाफ यांच्यासाठी सदरची इमारत अपुरी पडत आहे. त्याच्यामुळं ग्रामपंचायतीला मोठी इमारत असणे आवश्यक आहे.